नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण घट्टसर दही कसं लावायचं आणि त्यासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यायची ह्याचे डिटेल्स आपण इथे सांगणार आहोत। तर घट्टसर दही लावण्यासाठी आपण इथे एक सिक्रेट इंग्रेडियंट्सचा वापर केलेला आहे। तर तो कोणता आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर मी इथे अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे। तर मी गोकुळचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचं अमूलचं वगैरे कोणतंही दूध वापरलं तरीसुद्धा चालेल, पण आपल्याला इथे म्हशीच्या दुधाचाच वापर करायचा आहे। तर आता हे दूध आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि दूध उकळवताना आपल्याला मंद गॅसवरच दूध उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान उकळलं जातं, शिवाय त्याला छान साय येते, मस्त असं हे दूध आपलं उकळतं। तर आता मी गॅस बंद करते आणि दूध चांगलं उकळवून घेते। तर दूध आता गरम होतंय, तर आपण मध्ये मध्ये त्यामध्ये चमचा फिरवून घेतोय अशासाठी की जी साय येते दुधावर ती सायसुद्धा या दुधामध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे। आणि शक्यतो म्हशीच्या दुधाचा वापर जर केला तर आपलं जे दही आहे ते अगदी छान घट्टसर लागतं। तर आता आपलं हे दूध छान असं उकळलं आहे आणि अजून 1 मिनटभर आपण हे उकळवून घ्यायचं आहे आणि मग थंड करून घ्यायचं आहे। तर 1 मिनट झालं आहे आणि दूध मस्त असं उकळलं आहे। आता मी हे काढून घेते आणि आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे। थंड म्हणजे अगदी थंड करायचं नाही आहे, तर कोमट आपल्याला हे दूध करायचं आहे। कोमट दुधामध्येच आपलं विरजण घातल्यानंतर आपलं दही खूप सुंदर असं घट्टसर लागतं। तर दूध अजून गरम आहे, त्यामुळे थोडंसं आपण थंड करून घेऊया, कोमट करून घेऊया। तर आपलं दूध कोमट झालं आहे। आता आपण काय करायचं आहे, त्यातलं 1 पाव वाटी दूध मी काढलं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे आपण इथे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे। जर तुम्ही गाईचं दूध वापरणार असाल तर नक्की तुम्ही इथे मिल्क पावडरचा वापर करा, पण जर तुम्ही म्हशीचं दूध वापरणार असाल तर मिल्क पावडर नाही घातली तरीसुद्धा चालेल, अगदी ऑप्शनल आहे। तरीसुद्धा आपण जरी मिल्क पावडर घातली नाही तरीसुद्धा दूध अगदी घट्टसर लागतं। मी तुम्हाला दाखवण्यासाठी जर गाईचं दूध आपल्याला घालायचं असेल, वापरायचं असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने मिल्क पावडर घालून छान घट्ट दही लावू शकता। तर आता हे जे दूध आहे हे मी साईडला ठेवते आणि जे विरजणासाठी आपण दही घेतलेलं ते दही आपण इथे पूर्ण इथे मी चिनी मातीची 1 बरणी घेतली आहे, त्याला अशा पद्धतीने मी पूर्ण दही लावून घेते आतून। हे बघा, असं दही लावून घ्यायचं आणि वरून नंतर आपण जे दूध आपण कोमट करून ठेवलेलं दूध आहे ते दूध नंतर आपण इथं आता वरतून ओतायचं आहे। हे बघा, आणि अगदी फुल बरणी भरायची नाही। हे बघा, एवढीच बरणी आपण भरून घ्यायची आणि पुन्हा एक अर्धा चमचा दही मी इथे वापरलेला आहे आणि सगळं हे छान चमच्याने मी व्यवस्थित असं एकत्रित करून घेतले। जर अशा पद्धतीने आपण बरणीला दही लावलं ना आतून का सगळ्या बाजूने व्यवस्थित असं विरजण लागतं। आता मी जे थोडंसं दही लावलं आहे ते मी कॅसरोलमध्ये दही लावणार आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते की कॅसरोलला सुद्धा आतल्या बाजूने अशाच पद्धतीने दही लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हे दूध घालून घ्यायचं। जर थंडीचे दिवस असतील ना त्यावेळेला कॅसरोलमध्ये अतिशय सुंदर असं दही लागतं थंडीच्या दिवसांमध्ये, कारण खूप सगळीकडनं म्हणजे थंड वातावरण असतं आणि मग दही पटकन लागत नाही। अशा वेळेला कॅसरोलमध्ये जर दही लावलं तर दही अतिशय सुंदर लागतं आणि पटकन लागतं। तर आता कॅसरोल आणि जे मी चिनी मातीची बरणी घेतली ती अजिबात न हलवता आपण ही रात्रभर साईडला ठेवून द्यायची। अजिबात नंतर त्याला हात लावायचा नाही, एका बाजूला ठेवून द्यायची। आणि दही लागल्यानंतर सकाळी 1 तासभर आपण हे जे भांडी आहेत ही दोन्हीही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। 1 तासामध्ये हे दही अगदी मस्त असं सेट होतं आणि व्यवस्थित असं दही आपल्याला मिळतं। तर आपलं हे दही लागलेलं आहे, किती सुंदर असं दही लागलं आहे, अगदी घट्ट दही, व्यवस्थित असं दही लागलं आहे। जसं नॉर्मली आपण पारंपरिक पद्धतीने जेव्हा दही लावतो ते दही अशाच पद्धतीने लागतं।
बघा किती सुंदर दही लागलेलं आहे आणि अतिशय गोड असं दही लागलेलं आहे, खूप जास्त आंबट नाही। एक बघा आंबट जर दही असेल ना तर त्याचा जिभेला आपल्या चरका लागतो, असं हे दही लागलेलं नाही। उन्हाळ्यामध्ये तसं होण्याची शक्यता खूप असते, पण अशा पद्धतीने जर तुम्ही दही लावलं तर दही अतिशय गोड गोड खूप कमी आंबट असं छान दही लागतं। आता कॅसरोलमधलं दहीसुद्धा तुम्हाला दाखवते, ते दहीसुद्धा अतिशय सुंदर लागलेलं आहे। तर तुम्हाला ही मी दाखवलेली रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की लाईक करा। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।